नमस्कार. MSCITच्या फायनल एक्झामकरिता क्लायंट मशीनवर बेसिक एक्झाम सॉफ्टवेअर आणि त्या एक्झामचे एक्झाम अपडेट कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर याच युजरनं लॉग इन केले आहे का ते एकदा बघा. त्याचबरोबर मशीनमध्ये विंडोज फायरवॉल हे ॲप्लिकेशन बंद आहे का बघा. कंट्रोल पॅनलमधील UAC म्हणजेच युजर अकाउंट कंट्रोल सेटिंगमध्ये जाऊन या मशीनची सेटिंग नेव्हर नोटिफाय करून घ्यावी. त्याचप्रमाणे सिस्टीमची तारीख बरोबर आहे का तेही बघा. या सर्व सेटिंग बघितल्यानंतरच आपण MSCITच्या फायनल एक्झामचे बेसिक एक्झाम सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते बघू. सुरुवातीला तुमच्याकडे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले असल्यास ते 7-zip या युटिलिटीनं एक्स्ट्रॅक्ट करा. सॉफ्टवेअरचं सेटअप नसल्यास ॲस्पायरकडून दिलेल्या गुगल ड्राईव्ह लिंकवरून आपण ते डाउनलोड करू शकता. साधारण हे सॉफ्टवेअर 512 मेगावॅट असणं आवश्यक आहे. एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमधील installer.exe ला राईट क्लिक करून ती रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरनी ओपन करा. काही सेकंदामध्ये MSCIT ऑनलाईन एक्झाम सेटअप चालू होईल. पुढील स्क्रीनप्रमाणे नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. आता MSCIT क्लायंट हे पर्याय निवडा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. यानंतर या सॉफ्टवेअरमार्फत मशीनचे कॉन्फिगरेशन चेक केले जाईल. MSBTच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मशीनचे कॉन्फिगरेशन असल्यास नेक्स्ट बटन ॲक्टिव्ह होईल. आपण त्यावर क्लिक करा आणि आय ॲक्सेप्ट द टर्म्स या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट बटनला क्लिक करा. आता एक्झाम सॉफ्टवेअरकरिता लागणारे बेसिक सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करण्याकरिता इन्स्टॉल या बटनवर क्लिक करा. याकरिता थोडा वेळ लागेल. कृपया वाट बघा. यानंतर पुढील स्क्रीनप्रमाणे नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून पुढील प्रमाणे प्रोसेस करा. इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यावर क्लोज या बटनवर क्लिक करून नेक्स्ट बटन क्लिक करा. आता तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल आणि मग फिनिश या बटनवर क्लिक करा. कॉंग्रॅच्युलेशन या मेसेजचा अर्थ असा की आपल्याकडील एक्झामच्या बेसिक सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व्यवस्थित झाले आहे. आता आपण एक्झामचे अपडेट कसे करायचे ते बघू. याकरता करंट एक्झाम करता MSCIT अपडेट फोल्डरमधील MSCIT update.exe ला राईट क्लिक करून ती रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरनी ओपन करा. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक्झामचे अपडेट करून घ्या. या ठिकाणी कृपया काळजी घ्या की क्लायंट मशीनमध्ये अपडेट करताना कृपया MSCIT क्लायंट हे ऑप्शन निवडा आणि इन्स्टॉल या ऑप्शनला क्लिक करा. याकरता थोडा वेळ लागू शकेल. कृपया वाट बघा आणि काही वेळातच पुढील प्रमाणे त्या एक्झामचे व्हर्जन अपडेट झालेले दिसेल. आता ड्रायव्हर जा आणि प्रोग्राम फाईल्स 86 फोल्डरमध्ये जाऊन MSCIT ऑनलाईन एक्झाम या फोल्डरमध्ये जा आणि MSCIT client.exe ला राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जा. या ठिकाणी कंपॅटिबिलिटीमध्ये जाऊन कंपॅटिबिलिटी मोड आणि त्याखालील रन दिस प्रोग्राम ॲज ॲन ॲडमिनिस्ट्रेटर या दोन्ही ठिकाणी टिकमार्क करून ॲप्लायला क्लिक करून ओके या बटनवर क्लिक करा. या प्रकारे तुमची क्लायंट मशीनवर बेसिक एक्झाम सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशाच प्रकारे तुम्ही इतर सर्व क्लायंट मशीनवर अशा प्रकारे इन्स्टॉलेशन, एक्झाम अपडेट आणि इतर आवश्यक सर्व सेटिंग करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येईल.